नमस्कार यूट्यूब फॅमिली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने मी माझ्या नवीन व्लॉगला सुरुवात करते. आज माझा व्लॉग काढायचा उद्देश आहे, आज आपण बनवणार आहे अंडा बिर्याणी. चला तर अंडा बिर्याणीसाठी काय काय सामग्री लागतात ते तुम्हाला दाखवते. इथं 4 अंडे मी शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे. बारीक मीडियम वरती तुम्ही गॅसवरती शिजवून घ्या, एकदम मस्त होईल. मग त्यासाठी तुम्हाला अंडे जसं तुम्हाला बिर्याणी बनवायचं त्यानुसार तुम्ही अंडा बिर्याणी बनवू शकता. मी तर 4 बिर्याणी म्हणजे 4 अंडे शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे मला थोडंसं बिर्याणी बनवण्यासाठी. त्यानंतर थोडंसं कोथिंबर, पुदिना आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि 2 टमाटा घेतले कारण चांगलं लागतो त्यामुळं. त्यानंतर 4 मिरची घेतलेला आहे कारण आपल्याला तडका मारण्यासाठी मिरची हा गरजेचा असतो. एक अंडा बिर्याणी मसाला आणि एक दहीचा डब्बा. हा दहीचा डब्बा मी अर्ध कोशिंबर साठी अर्ध दही म्हणजे बिर्याणीसाठी वापरणार आहे. हे 2 कांदे मी जे आपण बिर्याणी वरती टाकतो त्यासाठी 2 कांदे घेतलेला आहे. तुम्ही एक्स्ट्रा 1 कांदा घेऊ शकता की ते कांदा तुम्ही कापून म्हणजे तडका देण्यासाठी किंवा मसाला फोडणी मारण्यासाठी तुम्ही वापरू शकता. नंतर मी थोडंसं लाल तिखट म्हणजे मसाला तिखट घेतलेला आहे टेस्ट येण्यासाठी आणि हळद आणि जिरे आणि मोहरे पण घेणार आहे. मी इथं ठेवलेलं नाही पण अजून त्यानंतर मीठ घेतलेलं आहे आणि तुम्हाला जेवढं बिर्याणी बनवायचं आहे तेवढं तुम्ही तांदूळ घेऊ शकता. मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि मी नॉर्मली तांदूळ वापरत आहे. तुम्ही जर बासमती तांदूळ वापरलं तर चालेल किंवा नॉर्मल तांदूळ वापरलं तरी चालेल. कापून घ्या कारण बिर्याणीसाठी वरती घालण्यासाठी असंच लांब लांब कांदे लागतात. मी थोडंसं मिरची चिरून घेतले कारण बिर्याणीसाठी वरती तडका देण्यासाठी. त्यानंतर मी पेस्ट घेतलेला आहे टमाटाचा आणि कांद्याचा पेस्ट घेतलेला आहे. थोडंसं अद्रक, लसूण आणि पुदिनाचं जरा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. मी कुकरमध्येच करणार आहे त्यामुळे मी कांदा भाजण्यासाठी इथं कुकर ठेवलेला आहे. तेल टाकायचं आहे. चला तर तेल टाकू. इथं तेल ठेवलेलं आहे, त्याच्यात कांदे घालणार आहे आता मी आणि कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचंय. चला तर पहा कांदे करपून घेतलेला आहे पूर्ण. वरती घालण्यासाठी असंच कांदे लागतात त्यामुळं मी आता काढणार आहे कांदे. ते मला हे 3 अंडे भाजून घ्यायचे. 1 अंडा फुटलाय म्हणून मी या 3च अंडा टाकणार आहे त्यामुळं. अंडे भाजलेले आहेत. आता अंडे काढून आपण अंडे बिर्याणीला फोडणी मारू. चला तर पूर्ण व्हिडिओ पहा. आता त्याच तेलामध्ये मी थोडे खडे मसाले घेतलेला आहे. त्यानंतर थोडं अद्रक लसूणचं पेस्ट टाकलेला आहे कारण टेस्टी लागतो त्यामुळे मी मिक्सरमध्ये केलेला आहे. भाजत आहे त्यामध्येच आपण जे पेस्ट केलेलं आहे टमाटा आणि कांद्याचं ते पण टाक. त्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट म्हणजे मसाला तिखट टाका तुम्ही जे घरात आहे ते. अर्धा चम्मच तुम्ही हळद टाका, थोडंसं टाकलं तरी चालेल. 2 चम्मच मीठ टाका कारण माझं छोटं चम्मच असल्यामुळे मी मीठ थोडंच टाकणार आहे. 1 चम्मच लाल तिखट टाका, चवीनुसार टाका कारण हे जास्त माझं तिखट नाही आहे म्हणून मी कलर येण्यासाठी तिखट टाकलेला आहे. त्यानंतर पूर्ण बिर्याणी मसाला टाका, पूर्ण 1 टाका कारण टेस्टी लागतो. त्यानंतर फ्राय केलेले अंडे तुम्ही त्यात टाकून घ्या. थोडंसं पाणी टाकून मी अंडा मसाल्याचं बिर्याणी शिजून घेत आहे कारण जेवढं तुम्ही शिजून घ्याल तेवढं ते टेस्टी येणार. त्यानंतर एकदा 2दा 3दा तुम्ही तांदूळ धुवून तांदूळ घालून घ्या. इथं मीडियम फ्लेम वरती आपण गॅस चालू करून कुकरला अंडे वगैरे टाकून मी शिजायला ठेवलेले. 5-10 मिनिटच ठेवा आणि एकदम बारीक गॅसवरती ठेवा म्हणजे अंडा बिर्याणी व्यवस्थित होईल. आणि इथं मी अंड्यासाठी वरती टाकण्यासाठी फ्राय केलेले कांदे वगैरे आहेत. मी इथं बनवत आहे कोशिंबर. कोशिंबरसाठी मी बारीक चिरलेले काकडी टाकले, 2-4 मिरची टाकले, कांदे टाकले. आता टाकणार आहे मी दही टाकलेलं आहे. त्यानंतर मी थोडंसं मीठ टाकणार आहे. आणि 1 चम्मच साखर. चला तर आता मिक्स करून. मी थोडंसं बनवलेलं आहे कारण आपण अंडा बिर्याणी पण थोडं टाकलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेलं थोडं कोथिंबर टाकून घ्या. चला तर पहा आपण बिर्याणी सोबत खाण्यासाठी कोशिंबर तयार आहे. इथं बिर्याणी आणि इथं कोशिंबर काढून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता कांदे फ्राय केलेले कांदे टाकून घ्या. त्यामध्ये